नमस्कार मित्रांनो, बार काउन्सिल ऑफ इंडियाच्या सध्याच्या 2 इश्यूंबद्दल आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत. तर त्यापैकी पहिला मुद्दा की NSLAR या इन्स्टिट्यूटमध्ये चीफ जस्टिस ऑफ इंडिया हे एका कॉन्व्होकेशनसाठी येणार होते आणि तिथल्या विद्यार्थ्यांनी त्यांना त्यांच्या विरोधात न येण्यासाठी त्या ठिकाणी ॲप्लिकेशन केलं आणि त्यानंतर बार काउन्सिल ऑफ इंडियाने या विद्यार्थ्यांच्या ॲडव्होकेट एनरोलमेंटसाठी विरोध दर्शवला आणि एक ॲप्लिकेशन त्या ठिकाणी दिले. याच्यानंतरचा जो कॉन्स्टिट्यूशनल इफेक्ट आहे तो असा की या विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्याचा परिणाम की परत इथं मुद्दा तोच येतो, तो आर्टिकल 19चा, की जे आपले अधिकार आहेत त्या अधिकारांवरती कुठंतरी गदा येते असं सुप्रीम कोर्टाच्या सुद्धा निदर्शनास आलं आणि सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आणि हा निर्णय या ठिकाणी रद्द झालेला आहे.